आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। आंतरवालीमधली ही शेवटची बैठक असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। या बैठकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी व्हा असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं आहे। आतापर्यंत काय मिळालं, काय मिळवायचंय, मुंबई मोर्चाचा रूट नेमका कसा असणार आहे या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असून आपापली कामं सोडून बैठकीला या असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। मराठा समाजावर होत असलेला अन्याय थांबवणं हा बैठकीचा अजेंडा असून ही आंतरवाली सराटीमधली शेवटची बैठक आहे आणि आता विजयच मिळवायचा असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलेला आहे। मराठा समाजासमोर सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आपण कुठल्या विषयावरती ठराव करून ठाम व्हायचं की हे मिळवायचं। समाज शेवटी एकजूट राहायला पाहिजे। बैठकीचा अजेंडा म्हणजे समाजाला आपल्याला उंचीवरती न्यायचं, वरती न्यायचं, समाज खाली नाही आला पाहिजे। समाजाचा कायम एकजूट राहिली पाहिजे। त्यासाठी प्रत्यक्ष बैठक उपस्थित राहू, प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहू आपण आपली एकजूट पण दाखवायची आणि आपल्या मागण्याची सुद्धा सगळ्या अंमलबजावणी करून घ्यायची। समाज मोठा करणं, लेकर बाळ मोठे करणं हाच मुख्य या बैठकीचा अजेंडा आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितेश महाजन। नितेश, आपण पाहतोय विजय मिळवायचाच असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलेला आहे। आज महत्त्वाची बैठक आहे, शेवटची बैठक आहे असं ते स्वतः सांगतायत। काय नेमकं या बैठकीमध्ये घडणार आहे, कोणकोणते मुद्दे चर्चेले जातील? आज राज्यव्यापी मराठा समाजाची नियोजन बैठक मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये घेणार आहे आणि दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। आगामी 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे यांच्या मुंबई येथील मोर्चा आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आजची जी बैठक आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे आणि याच भविष्यातील 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज ही बैठक होणार आहे। आजपर्यंत मराठा समाजावर जो अन्याय झालेला आहे तो दूर करणं या बैठकीचा अजेंडा असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी कालच म्हटलेलं आहे आणि त्यामुळे राज्यभरातील मराठा समाजाच्या आंदोलकांनी या बैठकीमध्ये सहभागी व्हावं। सर्व मतभेद विसरून ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये राज्यभरातील मराठा समाजाच्या आंदोलकांनी सहभागी होण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। 29 ऑगस्ट रोजी मुंबईला जो मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन होणार आहे त्या आंदोलनाचा आणि मोर्चाचा रूट आजच्या बैठकीमध्ये ठरवला जाणार आहे। याशिवाय गेली 2 वर्ष जरांगे यांचं आंतरवाली सराटीमध्ये हे आंदोलन उपोषण सुरू आहे आणि या 2 वर्षामध्ये राज्य सरकारकडून मराठा समाजाला काय मिळालं आणि आता काय मिळवायचं आहे या मुद्द्यावर देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळं आजची जी बैठक होणार आहे ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे आणि आजच्या या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील हे उपस्थितांना काय मार्गदर्शन करतात याकडे अवघ्या राज्यभरातील मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे। याशिवाय सरकारचं सुद्धा लक्ष आजच्या या बैठकीमध्ये लागलेलं असणार आहे, कारण आजच्या बैठकीमध्ये जरांगे हे मराठा समाजाच्या प्रश्नाविषयी कुठल्या मुद्द्यावरती चर्चा करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आजची ही आंतरवाली सराटीमध्ये होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची असणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।